अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये कोण पाहिजे, मोहिते पाटील की भाजप? मोहिते पाटील. मोहिते पाटलाचा झेंडा नगर परिषदेवर फडकला पाहिजे. कसं फडकलं पाहिजे. प्रभाग 1 मधून एखादा उमेदवार इच्छुक आहे का, किंवा तुमच्या मनात एखादा उमेदवार आहे? काय मोहिते पाटील निवडेल त्याला आम्ही मत देणार. मोहिते पाटील जो निर्णय देतील त्याला. हा. तुम्ही काय सांगाल या निवडणुकीकडे? कोण पाहिजे तिथं? मोहिते पाटील. मोहिते पाटीलच का? कारण त्यांनीच कामं केले तिथली. परत विरोधक म्हणतात कामच करत नाही की पाटील. करतात की, करत कसं नाही. आमची पिढी ज्यात महिला सगळ्यांचं म्हणणं असं आहे मोहिते पाटील. मोहिते पाटील. निवडणुकीकडे कसं बघताय, किंवा मोहिते पाटील पाहिजे की भाजप? बरोबर. कोण पाहिजे सांगा की. सांगू ये मोहिते पाटील. मोहिते पाटील. बरोबर. बस. पण त्यांना पण मोहिते पाटलाला पण आमच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. कुणी सोडवले पाहिजे? मोहिते पाटलाने. काय काय समस्या येते तुमची? आम्हाला नळ पाण्याचा नाही आणि शौचालय नाही, बर. तेवढं समस्या सोडवायची. आणि पहिल्यापासून माझं नाव तुम्ही बघा तिथं, पहिल्यापासून माझं मोहिते पाटलाला मत आहे. आम्ही देत नाही कुणाला मत दुसऱ्या. त्यांच्या गावात राहायचं दुसऱ्याला मत द्यायची काय कारण? मोहिते पाटील जो उमेदवार देतील तो निवडून आणणार. हा. अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील पाहिजेत की भाजप पाहिजे? मोहिते पाटील. मोहिते पाटीलच का? आमच्यासाठी भरपूर त्यांनी सोयी सुविधा केलेल्या आहेत. आम्हाला नळी अडचणीला मोहिते पाटीलच मदतीला येतात. काही सुविधा दिल्या तुम्हाला? आम्हाला गटरीचं काम केलंय, रस्ता केलाय, पाण्याची सोय आहे. आम्हाला प्रत्येक गोष्टीला उभे राहतात मोहिते पाटील. संकटकालीन समय उभे राहतात. उभे राहतात. आता तुमच्या प्रभाग 1 मधून इच्छुक उमेदवार कोण आहे का, किंवा तुमच्या मनात एखादा उमेदवार आहे का? आहे उमेदवार आमचे युवराज दादा दोरकर. दोरकर. मोहिते पाटीलांनी जर जो उमेदवार दिला तर तो तुम्ही मान्य आहे आम्हाला. निवडून देणार? युवराज दादांना निवडून देणार आम्ही. अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये कोण पाहिजे, मोहिते पाटील की भाजप? युवराज दादा. युवराज दादा थोडे. कुणाच्या बाजूने? कुणाच्या बाजूने? युवराज दादा. पण कुणाच्या, मोहिते पाटील की भाजप? मोहिते पाटील. अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील पाहिजे की भाजप? मोहिते पाटील. मोहिते पाटीलच का? कारण का त्यांनी आमची भरपूर कामं केलेली आहे. ती कुठलं कधी नडलं तरी निम्यारातचं गेलं तरी ती कामं करते. ती रात्री 2 वाजता जरी फोन केला तरी भाईसाहेब उचलते, किंवा शिवबाबा आम्हाला मदत करतात सगळी. हो, नडलं आणलं, दुखणं बहाणं आलं, दवाखान्यात नाही आम्हाला घेतलं तरी ती फोन केला की घ्यायला होते ती. अहो, एखादं इथं मैत झाली तरी त्यांना सांगितलं तरी ती खर्च देते, ती करते ती सगळं. आता इथं 2-3 जण अशी बेवारशी म्हणून मेली होती तरी त्यांनी मदत केली येऊन. मग असा नेता पाहिजेलच ना आपल्याला. दुसऱ्याला कुठं हुडकत जायचं तिकडं? हो, तिकडं आता इथं माणूस मेला, त्या माणसाला जर फोन केला तर ती येईल का आपल्याकडं? हो, मसन वाट्यात मैत गेल्यावर नाही येणार ती. कसं झालं काय झालं बघायला. हा, आम्हाला तीच पाहिजे. ती आम्हाला पहिल्यापासून तीच आहे. ती नगर परिषदेवर कुणाची सत्ता आली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मोहिते पाटलाची. मोहिते पाटला. हा. आणि त्यांनी जरी आम्हाला एखादा उमेदवार आमच्या मनासारखा त्यांनी दगड जरी दिला आणि त्याच्यावर म्हणले का नाही ह्याच्यावर शिका टाका, तरी आम्ही सगळी टाकायला तयार आहे. इच्छुक उमेदवार कोण आहे आता तुमच्या प्रभागात? आमच्या इथं युवराज दोरकर. युवराज दोरकर. हा, आमची इच्छा आहे त्यालाच करावा. कारण का ती पण माणूस चांगला आहे, आपल्यासाठी पळतो, काय करतो. कुठलं एखाद्याचं लग्न नडलं बाबा 10-5 हजार रुपये मागितलं देतो. कुणाची मैत झाली तरी ती पण मैतीला येतो, सगळं करतो. हो, म्हणजे मोहिते पाटील जो उमेदवार देतील मग दगड का असेल? हा, पण तीच पाहिजे आम्हाला, युवराज दोरकरलाच. हो, कारण का की इथं एक जणाची मैत झाली, तोंडातनं चारवाट येत होतं, कुणी सुद्धा आलं नाही. पडता पाऊस होता तरी तसल्या पावसात आमच्या वस्तीनं किंवा त्या युवराज दोरकरनं सगळ्यांनी मदत केलेली आहे. हो, आणि तिथं सगळं झाल्यानंतर परत ही दुसरी म्हणते ती कवा गेला कवा आला, म्हणजे दुसऱ्या दिवशी. मग असा जर माणूस असेल तर आम्हाला त्या माणसाला करायचं काय? जे आम्हाला मदत करतोय, जे आमच्यासाठी पळतोय, त्याच्यासाठी आम्ही पळणार. 100% पळणार. आणि युवराज दोरकर 100% या वार्डात 1 नंबरला निवडून येणार. ओके. हा, 1 नंबर वार्ड, एवढीच आमची इच्छा आहे. हो. अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील पाहिजे की भाजप? मोहिते पाटील. मोहिते पाटीलच का? मोहिते पाटीलच का पाहिजे? का पाहिजे? सगळी कामं आपले करतात ते गोरगरिबाची पहिल्यापासून पुन्हा पहिल्यापासून. मोहिते पाटीलच. मोहिते पाटील जो उमेदवार देतील तो निवडून. युवराज दोरकर. युवराज दोरकर प्रभाग 1 मधून. कुणाकडून? मोहिते पाटील. मोहिते पाटील.
अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये कोण पाहिजे, भाजप की मोहिते पाटील? मोहिते पाटील. मोहिते पाटीलच का? आमचं आमचा अन्नदाता आहे ती. अन्नदाता. हा. परंतु विरोधक म्हणतात मोहिते पाटील कामच करत नाहीत. काम कसं करत नाही, आम्ही काम केल्याशिवाय आम्ही इथं राहिलो काय? काय काय कामं केली? सगळी कामं केली, आम्हाला इथं जा येत नव्हतं. एका दिवसात नारळ फोडून रस्ता करून दिलाय. रस्ता केलाय आम्हाला इथनं पाऊस आला की आम्हाला जायत नव्हतं. काय काय अडचणी होत्या? अडचणी सगळ्या दूर आमच्या करते ती. दूर करते. सगळ्या दूर करते. मोहिते पाटील जो उमेदवार देणार हो, त्यांनी दगड उभा करू द्या, त्या दगडाला मत देणार. देणार. हा. त्यांनी आम्हाला दिलेला आहे, रस्ता दिला, पाण्याची सोय केली आमची कुणी केली? मोहिते पाटलाने. परंतु लोक म्हणते ती कामं करत नाही ती विरोधक. आमचं काम सगळं आमचं काम करते, करते. आम्हाला कुठं ठेस लागली तर ते उभा आहे ते. अडचण आली की तुम्हाला मोहिते पाटील उभा आहे. आहे ते उमेदवार कोण असेल तुमच्या प्रभाग 1 मधून? त्यांनी कुणी बी उभा करू द्या, आम्ही त्याला मत देणार. जो मोहिते पाटील उमेदवार देतील तो तुम्ही? हा, त्यांना मत करणार आम्ही. इच्छुक उमेदवार कोण आहे प्रभाग 1 मधून? युवराज दोरकर. कोणाकडून उभा राहतील? मोहिते पाटलाकडून. परिषदेची निवडणूक लागलेली. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील की भाजप? मोहिते पाटील. मोहिते पाटील येत नव्हतं. आम्हाला आमच्या अडचणी दूर करणारे मोहिते पाटील. आतापर्यंत आम्हाला कोणी दुसरीकडे कुठे जाऊ दिलं नाही. त्यांनी ना आमच्या अडचण दूर सदैव करते ते, आम्ही कधी बी जाऊ दे त्यांच्यापाशी. परंतु माझे आमदार राम सातपुते पण म्हणतात की भाजप आता काम करेल. करेल की, पण ते आम्हाला काय माहिती, आम्हाला ती माणूसच माहित नाही कोण आहे ती. बघितलं ना? आम्ही बघितलंच ना. गेल्या वेळेस तिला निवडून ह्याला आमदार केला, तिथं आम्हाला बघाय बी भेटला नाही कसला आहे. जे आम्हाला मोहिते पाटलांनी सांगितलं ह्याला मत करा, आम्ही त्याला केलं. आता प्रभाग 1 मधून इच्छुक उमेदवार कोण आहे? युवराज दोरकर. होय. मोहिते पाटलाने जर तो उमेदवार नाकारला तर तो तुम्ही स्वीकारणार का? मोहिते पाटलाने जे नाकारलेला उमेदवार त्याला आम्ही कसा निवडून देईल? जर दुसरा उमेदवार मोहिते पाटलाने दिला तोडकरच्या ऐवजी तर तुम्ही मतदान देणार? हा, देणार. दगड उभा करू द्या त्यांना द्या. मोहिते पाटील ज्या माणसाला वोट करून उभा करते ह्याला निवडून आणा, त्यालाच निवडून आणणार. नगर परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील आणि भाजप उभा आहेत. तर तुम्हाला भाजप पाहिजे की मोहिते पाटील? मोहिते पाटील. मोहिते पाटीलच का? हा. मोहिते पाटील कामं करतात का? करते की. काय काय कामं केली आता? मस्त रोड केला, आम्हाला पाण्याची सोय नव्हती, पाणी केलं. होय. तुमच्या मनातला एखादा उमेदवार आहे का 1 मधला? युवराज दोरकर. होय. कुणाकडून, मोहिते पाटील की भाजप? मोहिते पाटील. मोहिते पाटील. अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील पाहिजे की भाजप? मोहिते पाटील. मोहिते पाटीलच का? आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात ना. काय काय कामं केली रस्त्यांची ही कामं केली त्यांनी. तुमच्या प्रभाग 1? रस्ते पाणी कधी कमी पडून देत नाहीत. होय. प्रभाग 1 मधून एखादा इच्छुक उमेदवार आहे का, किंवा तुमच्या मनात एखादा उमेदवार आहे का बाबा जो मोहिते पाटलाने दिला पाहिजे? हो, आहेत की. कोण आहे? युवराज दोरकर. कुणाकडून, मोहिते पाटील की भाजपकडून उभा राहील? मोहिते पाटील. मोहिते पाटलाने जर दुसरा उमेदवार दिला तर तुम्ही निवडून देणार का? नाही. मोहिते पाटील जो उमेदवार देतील तो निवडून देणार का? हो हो. अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील पाहिजे की भाजप? कोण पाहिजे? मोहिते पाटील. मोहिते पाटील जो उमेदवार देतील तो निवडून. सांगितले मग असे. अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली आजी. या निवडणुकीत मोहिते पाटील पाहिजे की भाजप? मोहिते पाटील. मोहिते पाटीलच का? आता आम्ही राहतो इथं म्हणल्यावर त्यांनाच. होय. मोहिते पाटील गटाकडून कोण इच्छुक उमेदवार पाहिजे तुम्हाला? शिवदोरकर. युवराज. मला माहित नाही शिवदोरकर. नगर परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीकडे कसं बघताय तुम्ही? काय नाही, आता ती 3 धारी निवडणूक आहे असं समजलं जातं ना. पण कोण जरी आलं तर विकास होतोय, पण ते आणले म्हटले तर लोक लुटून खातात ना. काय उपयोग आहे कोण आलं तर? आता भाजप जर समजा बसलं तर काय तर होण्याचे चान्सेस आहेत. मोहिते पाटील नको? मोहिते पाटील नको. आता बाद झाले की किती वेळा मोहिते पाटील पगारायचं. त्यांनी फक्त त्यांच्या जवळचे लोक जे लोक त्यांच्या जवळ जातात, त्यांची चमचागिरी करतात, त्यांनाच त्यांनी जवळ करतात ना. मोहिते तुमच्याकडून इच्छुक उमेदवार कोण आहे का? आमच्याकडे आहे की मस्त इच्छुक उमेदवार आहेत. हो. यावेळी बदल हवाय? बदल हवाय 100%. नगर परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील पाहिजे की भाजप? आपल्या गावाचा काय रिवाज असेल, आपण गावाच्या पाठीमागे चालणारी माणसं. जो मोहिते पाटील असेल तोच. नगर परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील की भाजप? मोहिते पाटील. मोहिते पाटील.
इच्छुक उमेदवार प्रभाग 1 मधून कोण आहे का? युवराज दोडके. युवराज दोडकर. कोणाकडून? मोहिते पाटील. मोहिते पाटील. अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये कोण पाहिजे, भाजप की मोहिते पाटील? मोहिते पाटील. प्रभाग 1 मधून एखादा इच्छुक उमेदवार आहे का, किंवा तुमच्या मनात एखादा उमेदवार आहे का? युवराज दोडकर. युवराज दोडकरच. मोहिते पाटील यांना जर उमेदवार दिला तर तो तुम्ही निवडून देणार? हा देणार, आम्हीच देतो. होय. कोण द्यायचं? अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील आणि भाजप उभा आहे. तर तुम्हाला मोहिते पाटील पाहिजे की भाजप? मोहिते पाटील. मोहिते पाटीलच का? आमची कामं करते, काय काय कामं केली तुमची? रस्ते केलेत, टाक्या बांधल्यात, गोरगरीब नडले तर त्यांना उभा राहते, अडचणीला उभा राहते, अडचणीला उभा राहते, मदत करते. मदत करते. तुमच्या मनातला एखादा उमेदवार आहे का कोण? युवराज युवराज तोडकर. दोडकर. कोणाकडून? मोहिते पाटील की भाजप? मोहिते पाटील. नगर परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील आणि भाजप उभा आहेत. तर तुम्हाला कोण पाहिजे, मोहिते पाटील की भाजप? मोहिते पाटलांकडून पाहिजे. मोहिते पाटीलच. अकलूज नगर परिषदेवरती झेंडा मोहिते पाटलांचा. मोहिते पाटीलच का? कारण की आम्हाला त्यांनी सुविधा, सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शाळा बांधून दिलेली आहे, रोड केलेला आहे, सगळं व्यवस्थित करतात. प्रभाग 1 मधून इच्छुक एखादा उमेदवार आहे किंवा तुमच्या मनात एखादा उमेदवार आहे की बाबा मोहिते पाटलांनी त्याला संधी द्यावी? हो आहे ना. कोण आहे? युवराज यादव. मोहिते पाटील की भाजपकडून? मोहिते पाटलांकडून. मोहिते पाटील. हो. पाहिजे की भाजप? मोहिते पाटील. मोहिते पाटीलच का? मोहिते पाटलाने आमची सुविधा चांगल्या केलेल्या आहेत. रस्ते, शाळा, टाक्या पाण्याच्या बांधलेल्या आहेत. आमच्या काय अडचणी असल्या तरी ती येतात लगेच. नगर परिषदेवर सत्ता कोणाची आली पाहिजे असं मोहिते वाटतं? पाटील. मोहिते पाटलांची. अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीत मोहिते पाटील पाहिजे की भाजप? मोहिते पाटील. मोहिते पाटील. मोहिते पाटलांनी कामं केलीत का? सांगितलं आता युवराजाला. नगर परिषदेची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीकडे मोहिते पाटील आणि भाजप असे 2 पक्ष उभा राहत आहेत. कसं बघताय, मोहिते पाटील आले पाहिजे की भाजप आले? मोहिते पाटील. मोहिते पाटीलच का? कामं भरपूर केल्यात त्यांनी. परंतु विरोधक म्हणतायत की 70 वर्षात मोहिते पाटलांनी काहीच कामं केली नाही. आतापर्यंत काय केलं भाजपने? सगळं महागाई वाढवली, धंदा नाही ते रिक्षाला, काय करायचं? सगळं म्हणजे हीच झालं ना. हाफ तिकीट केलं महिलांना. हाफ तिकीट झाल्यामुळं आमच्याकडे कोणच येत नाही, अजिबात फिरकतच नाही. ते नाही म्हणतात आम्हाला हाफ तिकीट आहे. प्रभाग किती मधून येता तुम्ही? 1 मधून. प्रभाग क्रमांक 1. 1 मधून इच्छुक एखादा उमेदवार आहे का, किंवा तुमच्या मनातला एखादा उमेदवार आहे का? आहे ना. कोण आहे? युवराज दोडकर. युवराज दोडकर. मोहिते पाटील कडून की भाजप कडून? मोहिते पाटील. मोहिते पाटलांना जर तो युवराज दोडकरांना जर उमेदवारी नाकारली तर तुम्ही मोहिते पाटलांना समर्थन देणार? हो, मोहिते पाटलालाच देणार आम्ही. मोहिते पाटलांनी दगड उभा केला तरी आम्ही त्यांनाच मतदान करणार.